नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर रविकांत पाटील, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, सेवा सदन हॉस्पिटल. मी डॉक्टर राहुल वालेकर, कार्डिओलॉजिस्ट, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, वर्किंग इन सेवा सदन हॉस्पिटल. तर आज आपण बोलणार आहोत हृदयरोग भारतातला आणि भारताबाहेरचा. आज हा थोडा वेगळा विषय आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना हा हृदयरोग कसा प्रिव्हेंट होतो, कशामुळे होतो, अँजिओग्राफी काय, अँजिओप्लास्टी काय, सर्व गोष्टी मला वाटतं आतापर्यंत या फेसबुक लाईव्हच्या बऱ्याचशा प्रेक्षकांना माहीत झालेल्या आहेत. त्यामुळे आत्ता जो आपण विषय करतोय तो भारताबाहेरचा आणि भारताच्या आतला, भारतामधला हृदय डिसीज. आता गेले 3 महिन्यापासून मी दुबईमध्ये ऑपरेट करण्यास चालू केलेलं आहे. दुबईमध्ये महिन्यातून 8 दिवस मी तिथं ऑपरेट करतो. तिथल्या दुबईमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 200 प्रकारच्या नॅशनॅलिटी, म्हणजे 200 जगातल्या वेगवेगळ्या नेशनची लोक तिथे येतात आणि तिथं आपण त्यांच्यावर ट्रीटमेंट करतो. म्हणून आज आम्ही असं विचार केला की आपण याच्यावर डिस्कस करूया की आपल्या तिथल्या हृदयरोगाची ट्रीटमेंट भारताबाहेर आणि भारतामध्ये काय फरक आहे आणि आपण इथं तिथला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, तिथल्या ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स कसे आपण आणू शकतो याचा विचार सुद्धा आपण या फेसबुक लाईव्हमध्ये करू शकतो. तर मेजर प्रॉब्लेम आपण बेसिक गोष्टीपासून सुरुवात करूया. बाहेर वेस्टर्न कंट्रीज आणि इंडिया किंवा एशियन सबकॉन्टिनेंटमध्ये काय फरक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये मॅक्सिमम पॉप्युलेशनचं हेल्थ हे त्यांच्या गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ते कव्हर करतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे मॅक्सिमम जे त्यांचे नागरिक आहेत त्यांचे इन्शुरन्स असतो. त्याच्यामुळे पेशंटचं जे इकॉनॉमिक बर्डन आहे त्यांच्यावरती, जे हेल्थ केअरवरती किंवा आपल्या आरोग्यावरती जो काही खर्च आहे तो पेशंटवरती त्याचा बोजा कमी आहे, कारण की त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या गव्हर्नमेंटकडून घेतली जाते. त्याच्यामुळे हेच कारण आहे की बाहेरच्या पाश्चात्य देशांमध्ये ज्या काय ट्रीटमेंट ॲडव्हान्स आहे, म्हणजे काय तर सगळ्या गोष्टींची तिथे पैशाचा प्रॉब्लेम त्यांना कधीच नसतो. त्याच्यामुळे सगळ्या राईट फ्रॉम बेसिक टिल ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी फ्रीली अवेलेबल असतात. ते आपल्याकडे त्याचा एक मोठा ड्रॉबॅक आहे, कारण की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा इव्हन स्मॉल ECG पासून ते पूर्ण अँजिओप्लास्टी पर्यंत याचे सगळा कव्हर आपल्या गव्हर्नमेंटकडे नसत्या. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला तिथे इन्व्हेस्टिगेशन्समध्ये कॉम्प्रोमाइज करणे किंवा बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये थोडंफार आपल्याला जास्त विचार करावा लागतो. पण तिकडे त्याच गोष्टी वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्या म्हणजे डॉक्टरांना ते मुभा असल्यासारखं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी क्लिअर वाटतात, ज्या गोष्टी तुम्हाला हे करायच्या आहेत त्या तुम्ही क्लिअरली करू शकता. हा सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स. त्याच्यामुळे आपण पहिले स्वतःच्या आपल्या देशामध्ये हेल्थ केअरवरती जे काय इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जे आहे त्याच्यावरती आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बाहेरचे नागरिक बघितले तर ते स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप जास्त जागरूक असतात. म्हणजे इयरली इन्व्हेस्टिगेशन करणे किंवा रेग्युलर हेल्थ चेकअप करणे याच्यावरती त्यांचा बराचसा जोर असतो. त्याच्यातून आपण पुढच्या भविष्यात होणारे जे हार्टचे रोग आहेत त्याच्यावरती सुरुवातीलाच आळा घालून नंतर लागणारा जास्त खर्च लवकरच टाळू शकतो. हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे.